या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या बाबतीतला एफआयआर घेतला नाही, पण कर्नाटकामध्ये अध्यक्ष महोदय अजितदादांचा एफआयआर आता स्वीकारण्यात आलेला आहे। अध्यक्ष महोदय, हा झिरो एफआयआरच्या अंतर्गत हा स्वीकारलेला एफआयआर मी तुमच्या समोर आणतो। काल संध्याकाळी झालेला हा एफआयआर हा आज सकाळी या राज्याचे महाराष्ट्र राज्याचे डीजी कडे त्या राज्य सरकारकडनं त्या तिथं असणाऱ्या डीजी कडनं कर्नाटकाचा हा इथं ऑनलाईन ट्रान्सफर करण्यात आलेला आहे। आता डीजीनी ठरवायचं, होम मिनिस्टरनी ठरवायचं या एफआयआरचं करायचं काय। अध्यक्ष महोदय, हा असाच तुम्ही अडखळीत ठेवायचा का तो स्वीकारायचा? तो स्वीकारून बारामतीला पाठवायचा आणि याच्या पुढे अजितदादांचं इन्व्हेस्टिगेशन होत असताना या एफआयआरलाच केंद्रबिंदू ठेवून अध्यक्ष महोदय इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी झालं पाहिजे। ठीक आहे, कर्नाटक आपल्या देशामध्ये येतो, एक आपलं राज्य आहे, या देशातलं राज्य आहे, आपण भारतीय आहोत। त्यांनी अजितदादांना न्याय देण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी केला। तर माझी या सरकारला विनंती आहे, सीएम साहेबांना विनंती आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे, खास करून सुनित्रा काकींना विनंती आहे की ठीक आहे, कदाचित काही अडचणी असतील त्यामुळे काही गोष्टी तिथं होत नसतील, पण आम्ही प्रयत्न करून कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून हा एफआयआर कर्नाटकामध्ये केलेला एफआयआर आता इथं ट्रान्सफर झाला या महाराष्ट्रामध्ये, तर या बाबतीत इथं तो एक्सेप्ट करून याच्यावर इन्व्हेस्टिगेशन अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी झालीच पाहिजे।